सुधागड तालुक्यातील पाछापूर येथे मध्यरात्री बिबट्या व 3 पिल्लांचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। सुधागड तालुक्यातील पाछापूर गाव परिसरात मध्यरात्री बिबट्या व त्याची 3 पिल्ले आढळून आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। मध्यरात्री एका दुचाकीस्वाराने कामावरून घरी परतत असताना रस्त्यालगत बिबट्या व त्याच्यासोबत असलेली 3 पिल्ले पाहिल्याचे सांगितले आहे। ही माहिती समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले। सदर घटनेची माहिती मिळताच पाछापूर येथील ग्रामस्थांनी तातडीने एकत्र येत वन विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत कळवले। वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसराची पाहणी केली। यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे तसेच एकट्याने बाहेर न जाण्याचे आवाहन केले। सुधागड तालुक्यात बिबट्या व त्याच्या पिल्लांचा वावर आढळल्याने पाछापूरसह आजूबाजूच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लहान मुले, शेतकरी व रात्री उशिरापर्यंत कामावरून परतणारे नागरिक यांच्यात चिंतेचे वातावरण असून वन विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। नमस्कार। आज दिनांक 18 जानेवारी रोजी रात्री साधारण 8:30 पावणे 9च्या दरम्यान पाछापूर हद्दीमध्ये जो जाईचा माळ म्हणून आपण जी जागा म्हणतो त्या जागेवरती एक 4 बिबट्यांचा म्हणजे एक त्यात मादी आणि 3 तिचे बछडे असा एक वावर आमचे बंधू मयूर जोरे यांना त्याचा वावर दिसलेला आहे। तर ते प्रत्यक्षदर्शी आहेत, ते आपल्याला घटना सांगतील। त्यानंतर आपण काय खबरदारी घ्यायची याच्या बाबतीत सन्माननीय फॉरेस्ट ऑफिसचे अधिकारी आहेत, ते त्याच्या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतील। नमस्कार, मी मयूर जोरे। मी मूळ पाछापूर गावचा रहिवासी आहे। मी जॉब निमित्त दिल्लीचा माझा प्रवास आहे, पण आज पहिल्यांदाच मी येत असताना, कामावरून येत असताना समोरासमोर 4 बिबटे बघितले। त्याच्यामध्ये एक मोठं होतं आणि 3 बछडे होते। तर घटनास्थळी आपले वन विभागाचे अधिकारी येऊन सगळं पूर्ण बघितलंय। त्यांनी मान्य केलंय की इथं वावर झालेला आहे। वावर असण्याची शक्यता नाकारतात, कारण आपण जे वाईल्ड लाईफला एरिया आहे ना लागून आहे, त्यामुळे शक्यता नाकारतात। आणि आम्ही खात्री पण केली की पगमार्क दिसून येतात। तरी पण ग्रामस्थांना मी हे करतो, आवाहन करतो की एकटे दुकटे फिरू नका, लहान लेकरांना एकटे दुकटे पाठवू नका, शक्यतो ग्रुपने राहा, पशुधनाची काळजी घ्या, शौचालय वगैरे बाहेर जाऊ नका, शक्यतो शौचालयाचा वापर करा। त्याचं काही सांगता येत नाही, बरोबर ना। पशुधनाचे पण नुकसानी करू शकतो, मनुष्यहानी पण नुकसानी करू शकतो, नाकारता येत, तरी पण आपण प्रिकॉशन घ्या। ठीक आहे। तर सर्व नागरिकांनी इव्हन पाछापूरच नाही तर पूर्ण पंचक्रोशीत, कारण की त्यांचा वावर या साधारण आपल्या आसनवाडीकडे त्यांचा आता मार्गक्रमण झालेलं आहे असं एकंदर दिसतंय। पण पाछापूर असेल, पोटलज असेल, तिकडून असं आपल्या धोंडसे त्यानंतर वाकणचेवर या दरम्यानची पण जी लोक आहेत त्यांनी देखील या बाबतीत सतर्क राहून आपण या गोष्टीला पुढे काय प्रतिबंध करता येईल त्याच्या गोष्टी आपण वन विभागाशी पत्रव्यवहार म्हणा किंवा आणखीन काही गोष्टी असतील ते त्यांच्याशी आपण नंतर करूयात। पण सध्या तरी आपण आपला जीव सांभाळणं, आपली गुरं सांभाळणं, वासरं सांभाळणं एवढंच महत्वाचं आहे। त्याच्यानंतरच्या काही गोष्टी असतील त्या आपण कार्यालयाने आपण करून घेऊयात। धन्यवाद। सध्या तर मला ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर